मनपूर्वक धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, माझे दोन्ही साथी समालोचक दोघांचं आभार. चला जाऊया मैदानावरती. अजून एक महत्वाची मॅच मैदानावरती सुरू होतीये. महेंद्र धुळेचा पहिलाच बॉल इथे आपण पाहताय मिस टायमिंग. मिडॉनवरती झेल टिपण्यासाठी प्रयत्न जरूर केले, मात्र थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये विवेक गायकवाड झेल पकडू की चौकार अडवू. निश्चितच 4 धावा वाचवल्यात इथे आपण पाहताय, तर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. सलामीची जोडी रोशन आणि नितीन आघाडीचे दोन फलंदाज बॅटिंग करतायत. गोलंदाज महेंद्र धुळे प्रचंड वेग, अतिशय चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हाताळायला सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलवरती कुठल्याही प्रकारे फलंदाजाला धाव घेता आली नाहीये. पहिले 2 डॉट, 4 षटकांचा हा सामना. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकांची मॅच एका संघाला हरवलं, परास्त केलं आणि त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेल्या 2 संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला. पुन्हा एकदा महेंद्र इथे अगदी ओव्हरपिच समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलंय. एक टप्पा खात सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावफलकाचा श्री गणेशा, बॅट्समन नितीनच्या बॅटमधनं चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहाल तर इथे धावफलकाला सुरुवात केली. श्री गणेशा झालाय. जय हनुमान जोवेली अर्थातच सलग 22 गुलालाचा मानकरी आई मुमरा देवी प्रसन्न SD ग्रुप जोवेली यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आई मुमरा देवी प्रसन्न SD ग्रुप जोवेली, नरेशजी डायरे साहेब, त्याचबरोबर चंदू भाऊ, सलग 22 गुलालांचा मानकरी, ज्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. आणि शुभेच्छा आल्या आल्या विकेट सुद्धा आली आहे जोवेली टीमसाठी. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीम नेवाळी पाडाला पहिला धक्का. बॅट्समन नितीन जाधव आउट. सलामीची जोडी आपण पाहिली. बॅटिंग करण्यासाठी नितीन आणि रोशन आले होते. अगदी सुरुवातीला एक 4 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर मैदान त्याला सोडावं लागले. नितीनने एक अप्रतिम चौकार ठोकला, मात्र त्यानंतर महेंद्र धुळे आपला पूर्ण अनुभव इथे पणास लावत असताना सुंदर झेल त्या ठिकाणी आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीम नेवाळीपाडा या संघाचा. स्वराज 11 नेवाळीपाडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोवेली या 2 संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर मैदानावरती. पहिलं षटक महेंद्र धुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवरती करण, पायावरती चेंडू फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वेगवान आउटफील्ड आहे सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी प्रेम वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं. इथे आपण पाहाल तर 2 धावा जरूर मिळतील, मात्र निश्चित आपल्या संघासाठी इथे 2 धावा वाचवल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 6 वरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकात आपण आहोत. स्कोअर कार्ड वरती 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. दोन्ही संघांनी आजची रात्र भरपूर इम्प्रेस केलं. इथे फुलटो चेंडू आणि अगदी आपण पाहाल तर कव्हरला बीट करत सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. वेगानं रोहित जातोय त्या ठिकाणी. चेंडू अडवत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अडवून फेक करतील. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. अंपायर डिसिजन नो बॉल. हाईट फॅक्टरचा हा नो बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. अंपायर डिसिजन नो बॉल, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. ओके, हा ओके. चौकार सुद्धा चेक केला जाईल. चला तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. मिस्टर DK सर या ठिकाणी चेक करतील. ज्या वेळेला चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला
हाईट फॅक्टर चेक करतायत. त्याचबरोबर सीमारेषेवरती चेंडू व्यवस्थित अडवलाय की नाही हे सुद्धा चेक केलं जाईल. पहा, तिसऱ्या पंचाचा निर्णय नो बॉल आहे. मात्र बाउंड्रीवरती चेंडू व्यवस्थित अडवलाय की नाही हे ऑनफिल्ड ठरवतील. 3 धावा. ओके. ऑनफिल्ड डिसिजन 3 धावा इथे स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक 10 वरती जाऊन पोहोचतंय. जास्त उंचीचा फुलटोच बॉल आणि पहिले 5 बॉल आपण पाहिले तर सुंदर टाकले महेंद्र धुळेनं. मात्र हा चेंडू आपण पाहाल तर जास्त उंचीचा, त्याच्यावरती निश्चित 3+1 अशा 4 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान झोबेली आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरली आहे स्वराज 11 नेवाळीपाडा. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती रोशन आलाय, ज्याला अजून आपलं खातं खोलायचंय, सलामीसाठी उतरलाय. इथे विवरचनेमध्ये बदल करत असताना महेंद्रचा हा चेंडू इथे मिस टायमिंग. फ्रीटचा हा चेंडू जरूर आहे, मात्र इथे आपण पाहताय तर झेल टिपला होता. फ्रीट असल्या कारणानं फलंदाजाला जीवनदान जरूर मिळेल. षटक चांगलं राहिलं होतं, मात्र एक नो बॉलनं इथे अनालिसिस बिघडवलं. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 11 ऑन बोर्ड. एक षटकाचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मैदानावरती बॅटिंग करतोय स्वराज 11 नेवाळीपाडा. फलंदाज बॅटिंग करत असताना करण ठाकूर आणि रोशन जाधव हे दोन बॅट्समन खेळतायत. गोलंदाज अभय आलाय. अभयचा पहिला चेंडू, अगदी सुंदर गोलंदाजी. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल तर अतिशय दर्जेदार षटक त्यानं हाताळलं. संघासाठी उपयुक्त षटक त्यानं मगाशी सुद्धा हाताळलं, संघाला विजय मिळवून दिला. आणि या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 ची सुरुवात त्यानं दर्जेदार केली आहे. नव्या दामाचा युवा गोलंदाज यंगस्टर, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आणि जबाबदारीपूर्वक गोलंदाजी तो करतोय. अभयचा हा चेंडू इथे पाहिला जाईल. दिशा पाहतायत, मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर. प्रशांत सूर्यराव सर आमच्याकडे वळाले, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकतं 12 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये अभय चौधरी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती रोशन जाधव. इथे वाईड यॉर्कर, अतिशय दर्जेदार सुंदर गोलंदाजी. उंची जर आपण पाहिली तर निश्चितच अभय चौधरीकडे प्लस पॉइंट पाहायला मिळतोय. जरी उंची कमी असली तरी मात्र चेंडूवरती नियंत्रण आणि सिमेंटच्या पिचचा पुरेपूर तो वापर करून घेत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला अगदी चेंडूच्या रडारपासून दूर ठेवतोय. चेंडूची उंची समोर एक बाईक उभी आहे, त्या बाईकची लाईट मित्रा बंद केली तर बरी होईल. थँक्यू. आणि अजून एक अभय चौधरी इथे हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय, परफेक्ट मिडल केलाय.
जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, बॅट्समन रोशनच्या बॅटमधून मिळतोय षटकार. षटकाची सुंदर सुरुवात केली होती, मात्र आपण इथे पाहत असाल तर एक मोठा फटका बरोबर अंदाज घेतला आणि जबरदस्तरित्या आडव्या बॅटनं टोलवलेला हा सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत 6 धावा आणि स्कोर कार्ड वेगानं पुढे जाताना पाहायला मिळतं. अभय चौधरी इथे लगेच कमबॅक केले, सुंदर गोलंदाजी तो करतोय. इथे मिस टायमिंग, दोघांच्या दरम्यान जजमेंट चुकलंय आणि निराश नाराज रोशन जाधव इथे निश्चितच आपल्या साथीदारावरती होत असताना मैदान इथे सोडेल. धावबादच्या स्वरूपात 440चा झटका, रोशन बाद. चांगली गोलंदाजी, षटकारानंतर लगेच सूर सापडलाय. घाबरून हादरून न जाता टप्प्यावरती नियंत्रण त्यानं मिळवलं आणि इथे आपण पाहताय तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता, मात्र दोन फलंदाजांच्या दरम्यान इथे कॉलिंग चुकलं, नजरानजर चुकली आणि इशारा चुकला आणि याचं रूपांतर आपण पाहताय तर रोशन जाधव सारखा मातब्बर फलंदाज धावबादच्या स्वरूपात मैदान जो सोडतोय. स्वराज 11 नेवाळीपाडा संघाला लागलेला दुसरा धक्का. 18 या आकड्यावरती धावफलक. 4 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज अभय चौधरी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकात आज स्पर्धेची तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य ज्यांच्या आयोजनातून बहरलेला हा संपूर्ण कार्यक्रम तिसऱ्या पर्वामध्ये स्वर्गीय कबीर याच्या नावानं कबीर स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा दर्जेदार दमदार सदाबहार आयोजनाची तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. कल्याण डोंबिवली, कर्जत खोपोली, त्याचबरोबर बदलापूर वांगणी या परिसरातील मातब्बर संघांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. आजची रात्र मैदान गाजवत असताना सर्व दर्जेदार आणि हारउन्नरी खेळाडू नव्या दमाचा नवा शिलेदार अभय चौधरीवरती विश्वास दाखवलाय. इथे सुंदर फिल्डिंग सीमारेषेच्या जवळ महेंद्र धुळे चेंडूला पकडला आणि निश्चितच एकच धावेवरती इथे संपन्न केलं. एक सिंगल मिळतीये धावफलकावरती. आपण पाहाल तर 19 धावा. अभय चौधरी गोलंदाजी करतोय आणि निश्चितच एक षटकार या षटकात आला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक त्याने केलंय. धावफलकावर 2 बाद 19 धावा. बॅटिंग करत असताना करण ठाकूर आणि साथ देण्यासाठी विजय आलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाले. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती टोटल या ठिकाणी आपण पाहताय तर 20 धावा. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी पेश करतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 20. 2 बाद 20. बॅटिंग करतायत स्वराज 11 नेवाळीपाडा. बॅटिंग करत असताना करण ठाकूर आणि विजय जाधव. विजय जाधवच्या सलगच्या 3 षटकारासाठी मनीष मेहर साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. एरंजाड गावचे जावई विजय जाधव बॅटिंग करतायत, त्यांच्यासाठी हे पारितोषिक. सलगच्या 3 षटकाराला मनीष मेहर यांच्याकडनं विजय जाधवसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे व्हाईट बॉलचा कॉल आणि निश्चितच अवांतरची धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाज विवेक गायकवाड जिम्मेदारी घेऊन गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिल्याच बॉलवरती
वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड पुढे सरकलं. नेल्सन फिगर 2 बाद 22 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज विवेक अष्टपैलू खेळाडू आहे. संघासाठी भरपूर वर्ष अतिशय दर्जेदार योगदान त्याचं राहिलंय. थोडासा रनवे मध्ये अडथळा, पुनश्च एकदा बॉलिंग मार्क वरती येत असताना विवेक गायकवाड जेन्युअन ऑलराऊंडर जय हनुमान झोबेली संघासाठी फार मेहनत आणि योगदान देणारा खेळाडू आहे. इथे आपण पाहताय पहिलाच बॉल डॉट. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करण्यामध्ये माहीर विवेक गायकवाड गोलंदाजी करत असताना विकेटच्या मागणं महेंद्र धुळे सामना कंट्रोल करतोय. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. बॅटिंग करत असताना विजय जाधव स्ट्राईक वरती. हार्ड हिटर फलंदाज एरंजड गावचे जावई आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र समोरून तुम्ही पाहताय विवेक गायकवाड जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. पुराणा चावल जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. चांगली गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. पहिला बॉल आपण पाहिला वाईड, त्यानंतर लगेचच कमबॅक केलं. सलगचे 2 डॉट. इथे ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, पकडफेक, थ्रो येता येता आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर कार्डला या 2 धावा जोडल्या जातील. धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड 24 वरती जाऊन पोहोचतोय. 24 ऑन बोर्ड. 24 धावा इथे धावफलकावरती आहेत. स्वरांश 11 नेवाळीपाडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोवेली. एका बाजूनं मलंगडचं धडाकेबाज क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूनं तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीणचं दर्जेदार क्रिकेट. इथे चपराक लगावली आहे. जबरदस्त टायमिंग केलंय. प्रॉपर हिट. विजय जाधवच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलं. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. इथे आपण पाहताय तर अगदी शांत डोक्यानं जबरदस्त बॅटिंग केली जाते. संधी मिळाली त्या चेंडूवरती आक्रमक हल्ला केला. चांगली बॅटिंग. विजय जाधव स्ट्राईक वरती. दुसऱ्या बाजूनं करण ठाकूर. हे 2 फलंदाज खेळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज विवेक गायकवाड. षटकारानंतर इथून कमबॅक करावं लागेल. अजून इथून आपण पाहिलं तर या षटकातील 2 बॉल आणि पुढील संपूर्ण षटक 8 बॉलचा खेळ शिल्लक. हा चेंडू जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. निश्चित लाईन पाहतायत पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून केली आहे इशारा करत असताना अजून एक अवांतर धाव मिळतीये धावफलकावरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा स्कोर कार्ड वरती. इथे विवेकचा हा चेंडू मिस टायमिंग. चेंडू हवेत गेलाय. झेलची सुवर्ण संधी. झेल ड्रॉप. अगदी सहज सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झाल्यानंतर इथे अजून 2 धावा सुद्धा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल 2 धावांच्या मदतीनं. 33 या धावसंख्येवरती विवेक गायकवाड. कमबॅक त्यानं सुंदर केलंय. निश्चित आपण पाहताय तर संधी निर्माण केली होती. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. इथे सुटलेला झेल आणि त्यानंतर मिळणाऱ्या 2 धावा. चांगला चेंडू अगदी समोरून टॉस केलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. उरलेलं काम विकेट किपर महेंद्र धुळे यांनी पूर्ण केलं. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 2 बाद 33 धावा. बॅटिंग करतायत स्वरांश 11 नेवाळीपाडा.
स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 33 धावा. विजय जाधव यांनी जर 25 धावा बनवल्या तर मनीष मेहर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि सलगचे 3 षटकार जर मारले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक मनीषजी मेहर यांच्या वतीनं विजय जाधव यांच्यासाठी. विजय जाधव बॅटिंग करतायत अर्थातच 11 वरती. दुसऱ्या बाजूनं करण 6 वरती बॅटिंग करतोय. हा पहिलाच बॉल अगदी लाईन खराब आणि त्याच्यावरती आडव्या बॅटचा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शेवटच्या षटकामध्ये आपण इथे खेळ पाहताय. पहिल्याच बॉलवरती 4 धावा धावफलकावरती जोडतायत. इथून आपण पाहिलं तर या षटकावरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतील. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. धावफलकावरती 37 धावा, 37 ऑन बोर्ड. या अगोदर आपण पाहिलं सामन्याचा सामनावीर ठरलेला करण धुळे या मॅच मध्ये जरूर त्याला मिस केलं जातंय. व्यावसायिक दर्जाची मॅच असल्या कारणानं त्याला इथून मैदान सोडावं लागलं. निश्चितच दूरवरचा प्रवास आहे. प्रवासासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे ऑन साइडला फटका खेचलाय. चेंडू सीमारेषेच्या जवळ आहे. त्या ठिकाणी आडवत असताना चूक केलीये. या चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन फिल्डर तिथे आपण पाहताय तर त्यांना दोघांनाही मिस जस्ट केलंय. प्रेमचा हा चेंडू इथे आपण पाहताय अतिशय चांगल्या पद्धतीने त्यानं डिलिव्हर केलाय. सिंगल कंप्लीट झालीये. स्वतः जातोय फॉलो थ्रू मध्ये. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती दोन्ही संघ खेळतायत. दोन्ही संघांचा विचार केला तर आपल्या आपल्या बेल्टमधील आपल्या आपल्या परिसरातील दादा संघ. एका बाजूनं बदलापूर ग्रामीणचा संघ खेळतोय अर्थातच जय हनुमान जोवेली, महेंद्र धुळे अँड कंपनी. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय स्वराज 11 नेवाळी पाडा अर्थातच मलंगड पट्ट्यातील दर्जेदार आणि ताकदवर संघ. दोघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये. मागे चेंडू आडवेल. जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत सिंगल मिळेल. स्कोरबोर्ड वरती थोडीशी वाढ होतीये. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा पुढे सरकले. या षटकाचा आपण विचार करताय. लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत. 44 धावा, 44. 44 धावा धावफलकावरती जोडल्यात. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज प्रेम या बॉलवरती आडव्या बॅटनं प्रहार केलाय. वेगानं अभय आलाय. चेंडूवरती पकडतोय, फेकतोय. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय. अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट, कमिटमेंट आणि एफर्ट, मेहनत मैदानावरती पाहायला मिळतीये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये चाललेला खेळ. 4 षटकांची मॅच. धावफलकावरती 46 धावा इथे अद्यापपर्यंत जोडल्यात. चांगल्या प्रकारचं मोमेंटम अगदी सुरुवातीपासून मिळालं आणि तेच मोमेंटम इथे कॅरी फॉरवर्ड करत असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. संतोषजी सोनावणे यांच्या वतीनं विजय जाधवनं जर या बॉलवरती सिक्सर मारला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. लास्ट बॉल धावफलकावर आहे 46. लास्ट बॉल. यावेळेस मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत. झेलसाठी कोण धावेल? प्रेम स्वतः येतोय फॉलो थ्रू मध्ये. चांगला झेल इथे टिपलाय त्यानं आणि निश्चितच खेळ इथे संपलाय. 4 षटकांचा पूर्वार्ध संपलाय आणि धावफलकावरती टोटल झाली आहे 46 धावा आणि 47 धावांचं कडवं लक्ष इथे असेल. जय हनुमान जोवेली संघाला विजयासाठी बनवाव्या लागतील 47, 47 टू विन.
पूर्वार्धाचा खेळ संपलाय. इथे आपण उत्तरार्धाला सुरुवात करत आहोत. 46 बनल्यात आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी. 47 रन्स टू विन. 47 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. जय हनुमान जोवेली संघासाठी रोशन धुळे आणि विवेक गायकवाड ही सलामी वीरांची जोडी मैदानावरती सुरुवात करतील. 4 षटकांची मॅच. पूर्वार्धात बनल्यात टोटल 46 धावा आणि 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू करतायत स्वरांश 11 नेवाळीपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम मैदानावरती जय हनुमान जोवेली. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज रोशनचा पहिलाच बॉल रोशन धुळेसाठी. इथे आपण पाहताय व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. निश्चित सीमारेषेवरनं फिल्डर येईल, पकडेल, फेकेल. सिंगल, एक धाव मिळतीये. एक धावेच्या मदतीनं धावफलकाला इथे सुरुवात करतायत. श्री गणेशा केलाय. रोशन धुळेनं स्वतःचं खातं खोललंय. संघासाठी श्री गणेशा केलाय. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार विवेक गायकवाड. जिम्मेदारीपूर्वक पारी आता मात्र खेळणं फार गरजेचं आहे. ज्यासाठी विवेकची ओळख आहे. समोरच्या दिशेला फटका त्यानं चांगला खेळलाय. जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर गॅप सिलेक्शन. 30 यार्डला भेदलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्डला आपण पाहाल तर गती प्राप्त झाली. धावफलकावर 5 धावा. विवेक गायकवाड आणि रोशन धुळे सलामीचे 2 फलंदाज. समोरून रोशन जाधव जेन्युइन ऑलराऊंडर. लेफ्ट मीडियम फास्ट. इथे फटका चांगला आहे. विवेक गायकवाड कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करत असताना कव्हर स्वीपरला पार केलंय. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. सलगचा दुसरा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. आपला संपूर्ण अनुभव आणि अनुभवाचा करिश्मा या ठिकाणी दाखवत असताना विवेक गायकवाड बॅटिंग करतोय. इथे फुलटोज आहे. आता मात्र व्यवस्थित मिडल झाला नाहीये. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. ते एका धावेच्या मदतीनं 10 वरती. 10 ऑन बोर्ड. बिनबाद 10 धावा. पहिल्या 4 बॉलवरती 10 आल्यात. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. रोशन धुळेसाठी हा चेंडू उंच गेलाय. भरपूर उंच गेलाय. फिल्डर पकडेल का झेल? यस, पकडलाय आणि पहिला झटका या ठिकाणी मिळालाय जय हनुमान जोवेली या टीमला. रोशन धुळेच्या रूपानं पहिला फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय आणि पहिल्या 4 बॉलवरती 10 धावा आल्या. विवेक गायकवाड 9 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर रोशन धुळे 1 धावेचं योगदान देऊन मैदान सोडतोय. स्कोर कार्ड वरती पहा. 19 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष पार करायचंय. जय हनुमान जोवेली आणि त्यांच्या विरोधात स्वरांश 11 नेवाळीपाडा या 2 संघांची गाठ पडली आहे. इथे फार महत्वाची मॅच. सामना जिंकायचा आहे आणि निश्चितच पुढील क्वालिफायरच्या मॅच मध्ये इथे सामना खेळायचा आहे. जिथे शिरवली संघ वाट पाहतोय. अतिशय दर्जेदार सामना. अगदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना शिरवली संघाने जिंकला आणि डाम डवलामध्ये क्वालिफायरच्या राऊंडमध्ये दाखल झालेत. त्यांच्या विरोधात 2 हात कोण करेल यासाठी हा सामना इथे आपल्याला पाहायचा आहे. जय हनुमान जोवेली संघासाठी 1 डाऊन वरती बॅट्समन तयार. रोहित आलाय. इथे या चेंडूवरती त्यानं प्रहार केलाय. फिल्डर आहे सीमारेषेवरती. अगदी सहज सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. सोपा झेल ड्रॉप. अगदी आपण पाहताय तर होम डिलिव्हरी होती. झेल ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाव मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद. 11 धावा. बॅटिंग करतायत जय हनुमान जोवेली.
पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आपण पाहताय एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा इथे जोडल्यात. सलामी आपण पाहताय तर संमिश्र झालीये दोन्ही संघासाठी. सुरुवात अगदी संमिश्र. एका बाजूला 11 धावा मिळाल्या जय हनुमान जोवेली टीमला, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर एक विकेट महत्वाची मिळाली आहे. टॉप ऑर्डरचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. संघ मैदानावरती खेळतोय नेवाळीपाडा. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकासाठी लखन जाधव गोलंदाजी मार्कवरती. अजून एक जुना जाणता अनुभवी आणि लिजंड प्लेयर गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राईक वरती रोहित धुळे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे पहिलाच बॉल, बॅटची कडा लागली आहे. चेंडू तिथे मागे अडवला जातोय. फेकलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेत. इथे आपण पाहताय तर नजर हटी, दुर्घटना घटी आणि लगेचच 2 धावा इथे कंप्लीट केल्या. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. 2 धावा येतील धावफलकाला जोडल्यानंतर. आपण पाहताय स्कोर कार्ड पुढे सरकलं 13 वरती. पहिल्या षटकात निश्चितच 11 आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली. लखन जाधव गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट जबरदस्त गोलंदाजी करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. इथे या मॅच मध्ये सुद्धा निश्चित चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत. रोहित धुळे स्ट्राईक वरती. इथे हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला फिल्डर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाहीये. चांगल्या पद्धतीने व्यूव्हररचना सज्ज केली आहे. तुम्ही तिथे पाहू शकताय. विकेट किपर, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, गलीमध्ये फिल्डर अगदी आपण पाहताय 30 यार्ड मध्ये तैनात केलाय. अगदी आपण पाहाल तर विकेट किपरला बॅकअप देत असताना मागच्या बाजूला 3 प्लेयर्स. इथे ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला कडक हिट मारलाय. रोहितच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हिटमॅन चौकार. रोहित धुळेच्या बॅटमधनं या 4 धावा येतील. स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. महेश भोईर यांच्या वतीनं रोहितच्या सलगच्या 3 षटकाराला 2000 रुपये. इथे हा चेंडू पाहिला जाईल. चेक करतायत. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव मिळते. स्कोर कार्ड वरती जोडतायत. 18 धावा इथे धावफलकावरती आहेत. 1 बाद 18. चांगली सुरुवात. इथे गती परिवर्तन केलं. या चेंडूची गती आपण पाहताय तर कमी केली आहे. बॅट फिरवली. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना निर्धाव पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 18 धावा टोटल पाहायला मिळत आहेत. 14 बॉल आणि 29 धावांचं समीकरण. 14 चेंडू 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. मेहनत करतायत. दोन्ही संघांचा विचार केला तर जिद्दीनं खेळतायत. दोन्ही संघ मातब्बर. एका बाजूने खेळतायत स्वराज 11 नेवाळीपाडा आणि दुसऱ्या बाजूनं जय हनुमान जोवेली. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पायावरती आदळलाय. लेग बाईचा इशारा. सिंगल मिळतीये. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचलंय. 19 ऑन बोर्ड. विवेक वरती मात्र इथून फार मोठी जबाबदारी. जिम्मेदारी विवेक गायकवाडच्या खांद्यावरती. स्ट्राईक वरती तो तयार. निश्चितच अशा प्रकारच्या भरपूर सामन्यांना कलाटणी देण्याचं काम सातत्यानं करण्याची भूमिका रोहित इथे आपण पाहताय तर कडा लागली बॅटची. विकेटच्या मागे चांगला झेल. खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक इथे दाखवलंय आणि विवेक गायकवाडनं सोडलंय मैदान.
दोन षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 2 बाद 19 धावा. 19 धावा 2 गडी बाद. फलंदाज माघारी परतला. इथे आपण पाहताय विवेक गायकवाडला मैदान सोडावं लागलंय. इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल उर्वरित 12 बॉल आणि 28 धावांची अजून आवश्यकता. चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. अतिरिक्त वेळ आपण जास्तीचा खर्च करू नका. मॅचचा मोमेंटम तोडू नका. आणि अजून आपल्याला यानंतर एक मॅच सुद्धा कव्हर करायची आहे, याची काळजी घ्या. जवळजवळ पहाटेचे 2 वाजता आहेत. महेंद्र धुळे बॅटिंगसाठी आलेत. जर महेंद्र धुळेंचा क्लीन बोल्ड उडवला तर चंदू मेहर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 12 चेंडू 28 ची गरज आहे. सामना इथे आपण पाहताय जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात स्वरांश 11 नेवाळीपाडा. 2 खेळाडू मैदानावरती बॅटिंग करतायत. एका बाजूनं रोहित धुळे, दुसऱ्या बाजूनं महेंद्र धुळे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच बॉल इथे आपण पाहताय इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. निश्चितच फटका बनवायचा होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. रोहित धुळे, चेंडू डॉट आलाय. 7 धावांवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय तर महेंद्र सल्ला मसलत कान मंत्र देत असताना गोलंदाज करण. तिसऱ्या षटकात आपण आहोत. पहिलाच बॉल डॉट. एक एक डॉट नंतर आता मात्र प्रेशर क्रिएट होत जात आहे. इथे आडव्या बॅटनं खेळलेला फटका पुल करतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच सिंगल वरती इथे संतुष्ट राहत आहेत महेंद्र धुळे. स्ट्राईक हवी आहे आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर सिंगल धाव. 20 धावा धावफलकावर. महेंद्र धुळेचा बोल्ड जर घेतला तर चंदू मेहर यांच्याकडनं गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे चालू असताना तिसरं करण गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती महेंद्र. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत अंपायर डिसिजन. येस, इट इज वाईट बॉल. ऑप्शनच्या अगदी जास्त बाहेर निघाला चेंडू. पंचांनी डिक्लेअर केलं हा वाईट बॉल. अवांतरची धाव येते. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 21 या आकड्यावर. 10 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 10 चेंडू 26 धावा. महेंद्र धुळे स्ट्राईक वरती. संघाचा कॅप्टन आहे. तारणहार पायावरती बॉल आणि त्याला उडवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर. षटकार. या षटकारानं हलचाल माजवली आहे. या षटकारानं इथे मीटिंग घेण्यास भाग पाडलं. निश्चितच जबरदस्त प्रहार. अगदी पायावरती चेंडू होता आणि मनगटी ताकदीच्या साह्यानं फ्लिक केलं. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त पिकअप. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहताय वाढ झाली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं पाहायला मिळतं. जाऊन पोहोचलं 27 वरती. पुन्हा एकदा जागेवरनं उडवलंय. फिल्डर तिथे आहे सीमारेषेच्या जवळ. अप्रतिम झेल आणि महेंद्र धुळे इथे मैदान सोडतील. एकदा बाउंड्री चेक करा. सुंदर फटका होता. सीमारेषेवरती तुम्ही पाहताय तर एफर्ट सुद्धा अतिशय दर्जेदार. फलंदाज माघारी परततोय महेंद्र धुळे. निश्चितच एक षटकार ठोकल्यानंतर इथे अप्रतिम झेल सीमारेषेवरती पाहायला मिळाला. आधी मते त्या ठिकाणी सीमारेषेवरती सुंदर झेल त्यानं टिपलाय.
8 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. धाव फलकावरती 27 धावा. इथे जागेवरनं टोलवलाय, फटका चांगला आहे, जागेवरनं उडवलाय, जबरदस्त प्रहार, मॅच ऑन, चेंडू सीमा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं पुनश्च एकदा सामन्यामध्ये जान ठोकलीये. जबरदस्त फटका बॅट्समन प्रेमच्या बॅटमधनं. अगदी आपण पाहताय समोर चेंडू मिळाला आणि हवाई हल्ला करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. 7 चेंडू आणि 14चं समीकरण, 7 बॉल 14. आता मात्र सामना दोन्ही संघांसाठी समसमान ऑन आहे. दोन्ही संघासाठी सामना जिवंत. स्ट्राइक वरती पुन्हा बॅट्समन तयार. प्रेम इथे बॅट फिरवलीये, आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या जवळ, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण करताय. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर आहेत 35 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची गरज. तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहे टोटल 35. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांचं लक्ष. काठीकी टक्कर, दोन संघांच्या दरम्यान जबरदस्त द्वंद्व, अतिशय दर्जेदार हा सामना या ठिकाणी पार पडतोय. एक बाजूने तुम्ही पाहताय टीम खेळतीये स्वरांश 11 नेवाळीपाडा. गोलंदाजी करत असताना त्यांना डिपेंड करायचे आहे 6 चेंडू 12 आणि बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली संघाला सामना जिंकायचा असेल तर बनवाव्या लागतील 6 चेंडू आणि 12 धावा. रोहित धुळे आणि प्रेम धुळे हे दोन धुळे बंधू मैदानावरती. इथे धावा बनवल्या जातील का, त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी कार्तिक जाधवच्या खांद्यावरती. 6 चेंडू 12ची गरज. अतिशय रोमहर्षक सामना, बिग फाईट मुकाबला अगदी पाहायला मिळतोय. तर गुलाबी थंडीमध्ये गरमागरम हा सामना. नो बॉलचा कॉल आलाय, अंपायर डिसिजन नो बॉल. इथे आपण पाहताय लक्ष्मण रेषा ओलांडून टाकलेला हा चेंडू, पंचांचा इशारा नो बॉल. आणि या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट येत आहे, सिंगल मिळेल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 36 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजीसाठी कार्तिक आलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला तर निश्चितच ओ स्टेपिंग आणि इथे फ्रीडचा इशारा. सोने पे सुहागा जय हनुमान जोवेली संघासाठी स्टार फिरलेत. फ्रीडचा हा चेंडू इथे आपण पाहताय तर बॅट फिरवलीये, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट येतोय. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर हा फ्रीडचा चेंडू डॉट येतोय. 5 बॉल आणि 11 धावांची गरज. काटेकी टक्कर, कडक मॅच मैदानावरती. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येक बॉल वरती इथे नवीन ऍक्शन मैदानावरती पाहायला मिळतीये. महेंद्र धुळेनं ठोकलेला षटकार, तिथून मॅचला मोमेंटम शिफ्ट झालं. त्यानंतर प्रेमच्या बॅटमधून आलेला एक सिक्सर आणि इथे सामना येऊन ठेपलाय. 5 बॉल आणि 11 धावांची गरज. गुलाबी थंडीमध्ये गरमीचा अहसास देणारा हा सामना. 5 बॉल 11. कार्तिक
इथे जागेवरनं कडक हिट, उंची गाठली आहे, लांबी सुद्धा गाठत असताना जय हनुमान जोवेली गावचा ब्रँड, चेंडू सीमा पार, षटकार. व्हॉट अ मॅच दॅट इज. या षटकारानं मात्र इथून सामना खुला केलाय. सामना निश्चितच पुन्हा एकदा टर्न झालाय जय हनुमान जोवेली संघाच्या बाजूनं. एक बॉल डॉट आला, तिथून असं वाटलं होतं कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा, मात्र या षटकारानं पुन्हा एकदा रोहित धुळेनं मॅच मध्ये जान ठोकली आहे. शेवटचे 4 बॉल आणि 5 धावांची गरज. 4 बॉल 5 धावांचं लक्ष पार करायचंय. निश्चितच आपण पाहिलं तर मोठं लक्ष होतं, मात्र लक्षाचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग इथे सातत्यानं करतायत जय हनुमान जोवेली संघासाठी. इथून आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. रोहित धुळे स्ट्राईक वर. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत पंच आमच्याकडे वळाले, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची खून करत असताना एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल एका धावेच्या मदतीनं. अतिशय जबरदस्त बॅटिंग मैदानात पेश करतायत. सुंदर चेसला अंजाम देत असताना 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. धावफलकावरती 43 आहेत. 4 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. रोहित, कार्तिकला कमबॅकची गरज. इथे हा चेंडू पहा, शरीरावरती आदळलाय, सिंगल कंप्लीट होईल का प्रश्न आहे. आणि निश्चित ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. लेगबाईचा इशारा येतोय. लेगबाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. धावा येणं गरजेचं. एक एक धावेचं फार मोठं बहुमूल्य योगदान येत आहे. एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं. 3 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा रूल आहे. या अनुषंगानं 3 बॉल 3 धावा बनवाव्या लागतील. झुंजार खेळ मैदानावरती पेश करत असताना 2 धुळे बंधू, एका बाजूनं प्रेम धुळे, दुसऱ्या बाजूनं रोहित धुळे, युवा यंगस्टर खेळाडूंनी हा सामना फिरवलाय. कार्तिक सुद्धा क्षमता ठेवतोय, त्याला डिपेंड करायच्या 3 बॉल 3 धावा. इथे उलट्या हाताने खेळलाय, फटका चांगला आहे. फिल्डर सीमारेषेच्या जवळ बरोबर त्या ठिकाणी तैनात केलाय. स्विचिट अटेम्प्ट होता, मात्र इथे आपण पाहताय तर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जातोय. गॅप सिलेक्शन नव्हतं, सिंगल मिळालीये. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण आहे. हृदयाची धडधड धडधड वाढवणारा हा सामना. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 2 धावा 2 बॉल वरती बनवायच्या आहेत, बनवाव्याच लागतील. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती रोहित, इन्फॉर्म बॅट्समन आहे, निश्चितच सेट सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने कार्तिक धावा डिपेंड करण्यासाठी प्रयत्न तो सुद्धा करतोय. 2 बॉल 2 ची गरज. इथे कट केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आलाय विजयी चौकार. आणि या सामन्याचा सामनावीर यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा सामनावीर रोहित धुळे. या सामन्यात